ते भावला तर एकदा चालू झाल्यावर बंद व्हायचं नावच नव्हतं घेत ना भाऊ. आपल्याला जायचं होतं जायचे देवाले. मग काय काढली आपली गाडी आणि रस्त्यानं लागताच आपले 2 मित्र भेटले. मग त्याला ब्लॉकमध्ये येऊन घेतलं. थोडं पुढे येऊन मी थांबलो, कारण इथून आपला मित्र हेमंत पण आपल्यासोबत येणार होता. हेमंतले गाडीवर बसून घेतला आणि आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आणि आपण आलो धाडमध्ये आपला मित्र अभि दिसला. मग काय कंपनी द्यायला त्याला पण घेतलं गाडीवर बसून. आणि आपण सगळ्यात पहिले धाडच्या चौकात आलो आणि इथून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून घेतलं. आपण धाडमध्ये आलो आणि धाडच्या बस स्टँडवर जाणार नाही असं कधी होणारच नाही, म्हणून सगळ्यात पहिले बस स्टँडमध्ये गाडी टाकून घेतली. आणि बस स्टँडमध्ये शॉर्टकट मारून आपण निघालो जायच्या देवाला जाण्यासाठी. या रोडनं तर आपल्याला फुकटची पावडर लावायला भेटत होती भाऊ. आपल्याला काही फुकटची पावडर लावून नव्हती, म्हणून आपण त्या गाडीला ओव्हरटेक मारून पुढे निघून गेलो. रस्त्याने पुलाचं काम चालू होतं. आपण पोहोचलो तर पारदमध्ये सगळ्यात पहिले आपण आपला मित्र हर्षाच्या दुकानावर गेलो. पण तो तर आपल्याला नुसतं शेटर घालून वाकून पाहत होता. हर्षा म्हणतो तुम्ही इथेच बसा, मी 5 मिनिटं तुमच्यासाठी थंड येऊन येतो. मग काय हर्षाच्या वस्तर आपण इथे थोडे येडे चाळे करून घेतली. शेवटी इथे शांत बसेल होता भाऊ. मग काय घेतली स्प्रीची बॉटल या तोंडावर असं पाणी मारलं, पण याला तरी चांगलं वाटायला लागलं होती. तेवढ्यात हर्षा स्प्राईट घेऊन आला. हर्षानं पाजले आपले स्प्राईट पिऊन हर्षाला बाय करून आपण निघालो पुढे जाण्यासाठी. आपल्याला पारच्या कॉलेजवर थोडं काम होतं. कॉलेजवर जाऊन आपलं पहिले काम करून घेतलं आणि कॉलेजवरून आपण डायरेक्ट निघलो आता जायचे देवाला जाण्यासाठी. आपण पोहोचलो जायचे देवाच्या मंदिरावर. सगळ्यात पहिले मंदिरात जाऊन दर्शन करून घेतलं. मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी की तुम्हाला ते दाखवू शकत नाही. दर्शन करून आपण आलो होतो मंदिराच्या मागच्या साईडला. हा मागच्या साईडचा नजारा लयच भारी होता. या पायऱ्यानं आम्ही त्याला खाली गेलतो, पण वरती येताना आमचे सगळे पाय दुखून आले होते. इथून आपल्या भावाच्या बारक्या पोरीसाठी खेळणं घेऊन घेतलं आणि लगेच आम्ही निघलो वापस जाण्यासाठी. वापस येताना आपण जाऊन टेकलो दुध्यात. तिथं आपल्या मित्रांनी नवीन अशोक लेलँड गाडी गेली. तिथे गेल्या सगळ्यात पहिले त्याची गाडी चालवून पहिली. गाडी एवढी भारी चालत होती, गाडीला चॅलेंज नव्हता. मग आपला मित्र अभिन बी गाडी चालवून पहिली. गाडी चालवता त्याची ते फिटिंग ढगात गेली होती. मग गाडी मालकाला नवीन गाडी घेतल्याबद्दल शुभेच्छा देऊन आपण निघालो आपल्या घरी जाण्यासाठी. आपल्या घरी येऊन आपली रिटी एकदम धुवून पुसून चकाचक करून टाकली. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर तुमच्या भावाला लाईक आणि फॉलो करून टाका.